तर नमस्कार मंडळी, मी माधुरी. आज होता 10वीचा पेपर. दुसरा पेपर असल्यामुळं काही पोरांसंग जावंच लागतं कारण शाळा आम्हाला लांब दिल्यावर. त्यामुळं काय असे वॉचमॅनगिरीची गेटवर नोकरी केली तेव्हा वॉचमॅनला म्हटलं, जा बाबा जरा झोपून यायचं, आम्ही आहे गेटवर. नंतर काय घरी येऊन जरा झोपलो बिपलो, तेवढ्यात वाजल्या 5. 5 वाजल्यावर आमचं दुसरं कोकरं जरा शाळेत होतं. शाळेतनं आणायसाठी आम्ही चाललो होतो. तर 5ला कशी चहाची तलप ही येतेच हो. कोणाला कोण चहा पित नाही असं कोण आहे का सांगा. आम्ही काय असं मग चहा मस्तपैकी केला. चहा करताना जरा अद्रक बिद्रक अशी कुटून घेतली. अद्रक अशी कुटल्याशिवाय चहा कसा रसदार असा तिखट लागत नाही. आणि तिखट चहा पिल्यावर कसं घशाला बी जरा बरं असतं. घसं बी कसं असं चांगलं असं मोकळं होते. मग काय अशी कुठली या गरम उकळत्या पाण्यात असं सोडायची, तेवढ्यात अजून जरा कुटून घेतली. मग काय अजून जरा कुटून घेतल्यावर मग काय जरा गरम पाण्यात अशी सोडली तिला. गरम पाण्यात सोडल्यावर म्हणलं, जा बाय आता बस जा जाऊन, आता चांगली ह्याच्यात उड्या मारत बस म्हणलं. मग काय उड्याच मारत होती बघा ती. उड्या मारत मग मी बी वाचलं की वरनं सफेद पाणी वाचल्यावर काय मग बोलायलाच नको. मग आणि जरा उकळायला लागली. उकळून झाल्यावर मग जरा काय आम्ही काय मग शाळेत जायचं होतं. मग अशी फेरम लावली, ही लावली, अशी सगळीकडनं तोंडावर गालावर लावून घेतली अशी पाक. काय हो, आपल्याला बी गोरं दिसायचं, आपण बी कुठं जायचं आहे. मग आपल्याला कोण काळ म्हटलं नाही पाहिजे. अशी फेरम लावली लावून तर गोरं म्हटलं पाहिजे. मग कसं असं गोरं म्हटलं की नाही जरा कसं जीवाला बरं वाटतंय हो. असं गोरं म्हटलं पाहिजे म्हणून आम्ही बी अशी खसकाटून लावली. आणि त्याच्यावर पांढरं पीठ लावायला घेतलं की मग पांढरं पीठ लावल्याशिवाय ते फेरम लावलेलं चव आहे बी. मग पांढरं पीठ लावल्यावर अजून जरा गोरं दिसते. मग माणूस कसं बघा दिसतंय. आता मी कशी दिसते ते तुम्हाला सांगा बरं का. अशी गोरं दिसून झालं की मग अशी लांब सडक लाल अशी सिंदूरची रेष वाढायची. कळलं पाहिजे लगीन झाली ती. लग्नाची निशाणी येते आपल्या. मग एक मंगळसूत्र आणि दुसरं सिंदूर. तिथं कोण दिसं नाही म्हणते ती बाईचं लगीन झाले का नाही. दिसल्यावर मग गप फुडणं जाते ती. मग काय असं हे केलं बघा. ताट घेतलं, ताटात चहा वातला शोधून आपलं अद्रकीला म्हटलं, आता बस बाई काढते एकदाची तुला आडातनं बाहेर. तरी बी म्हणते सासूबाई काढावर ढकलली मला आडात. अशी गत त्या अद्रकीची झाली ती हो. मग काय करायचं, अशी काढली बिचारीला तर जीव असा तिचा खालवर व्हायला लागला होता. मग काय आपला असं चहा पिलो आणि गेलो बघा शाळेत. शाळा जाताना जरा केस वाकडी दिसताना अशी मोबाईलमध्ये बघते बघा मी. तर इकडे शाळा बी सुटली, कोकर बी आली बघा बाहेर. कोकर कशी वाड्यातनं बाहेर काढते तशी येते बी. त्यावर काय संध्याकाळी आमच्या लेकीकडे स्वयंपाक होता. करते, बारकी आहे पण करते. थोडं हळूहळू जमत नाही एवढा पण करते. हळूहळू एवढा स्वयंपाक करते बघा. आता करायला लागले बेसनची पोळी. ती बेसनची पोळी काढायला तर उलताना हलवाय सोडून तवाच हलवत होतं. ते तवाच असं गोल गोल फिरवत होतं. एकदा अशी आता म्हटलं आता तुटते पोळी, पण तुटली नाही पोळी. त्यानं काढली त्याच्या डोक्याला त्यानं अशी. मी आपली सांगायला आहेच की आजूबाजूला. मग झाली बघा. इथं वाढ पोळी केली, ती चवीला बी एक नंबर होती बघा. मग या आता जेवायला. पोळी भात आमटी सगळं केलेलं आहे. भाकरी आहे त्या बाजरीच्या.